तर नमस्कार भावांनो, कसे आय होप तुम्ही बरे असतील. तर आज ब्लॉगचं कारण म्हणजे असं आहे की आम्ही आज चालले माझी देवीची पालखी वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपल्याला साई बँड म्हसवत म्हणजे आपल्या पोरांनी पण हे बघा यांनी बघितलं नाही. सचिन दादाचं काय येतं भाई येणं जाणं चालूच राहतं. तर मग मेन विषय म्हणजे असं की आज आपण चाललोय म्हसावदला साई बँड बघायला. बंटी शेठ चिरकुट ए चिरकिटे भूषण बबलू दादा आणि सचिन दादा. तर आज आपण चाललोय म्हसावदला म्हणजेच साई बँड बघायला. सो लेट्स गो, चला. तर भावांनो, फायनली आम्ही ट्रॅव्हल वगैरे करून आता म्हसावदमध्ये एंटर झालेलो आहेत. तेव्हा आपले बंटी दादा आणि चिरगड आणि मेन सचिन दादा ते पुढं गेलेत. आम्ही गाडी एक्सचेंज केली आहे. तर आता डायरेक्ट आपण भेटू डायरेक्ट बँड जाऊन, चला.
बघू शकता आपण इथं येऊन साई बँड महोत्सवात आता बघितला असेल. मागं बघू शकता आताच बँडची गाडी जाते. आताच हळदीचा कार्यक्रम आपटलेला आहे. आपल्यासोबत यश भाऊ आता जोडणार आहेत. काय म्हणता यश भाऊ? मित्रांनो आपले मनीष दादा माहितीवरून आलेत आपल्या ब्लॉग करण्यासाठी, त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद दादा. त्यांच्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन वगैरे क्लिक करा मित्रांनो. धन्यवाद. जय खानदेश. तरी दादा तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट दिला आमचे त्याच्याबद्दल. सचिन दादा पण आले मित्रांनो. सचिन दादांचं पण 2 यूट्यूब चॅनल आहेत, एक खानदेश का आणि एक सचिन पाटील 22. तर भावना बघू शकता. सचिन दादा बोलतील 2 शब्द. एवढ्या करून आलो तो इथं मसावातला. मॅडम पण झालेला आता 12 वाजता आता रात्रीचे बघू शकता 12 वाजता आहेत. आता हे बघा तरी पण यांचे शेवटचे एक गाणे चालूच आहेत. चालूच ते आहेत. म्हणताय की अजून एक गाणं वाजा असं. बंद झाल्यावर पण बंद झाल्यावर पण 11 वाजेपासून चालू आहे शेवटचं गाणं. शेवटचं झालं. आता 12 वाजून गेले तरी शेवटचं गाणं चालू आहे. हे बघा कर विषय कर. तुम्ही आम्हाला आमच्या मनीष दादा चॅनलला सबस्क्राईब वगैरे मित्रांनो करा आणि सपोर्ट करा. आमचे बबलू दादा आहेत. धन्यवाद यशदा. चला निलेश राहिले तर चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट मायजीला भेटू आणि तिथंच मी ब्लॉग एंड करतो. तो लेट्स गो. फायनली आता आम्ही मायजीला जायला निघालेले आहेत. आम्ही आलो होतो मसावत बँड बघायला. तो बँड तर खूप कडक वाजला. आता आमच्या 2 गाड्या आहेत. हे बघा एक गाडी पुढं एक गाडी आमची सचिन दादा. बघा किती पॅक आहेत. वाटतं काय कोण सचिन दादा आहे वाटतंय का? बबलू दादा शेवटचं एक गाणं झालं बाबा. एकदाचं शेवटचं गाणं झालं. आता जाऊ घरी. तिकडंच ब्लॉग एंड करू. चला. आम्ही आलो म्हणा माहिती. तर भावांनो आता ट्रॅव्हल करून एवढ्या थंडीमध्ये आम्ही आता पोहोचलोय गावात. हे बघा जाम थंडी होती. हे बघा थंडीत कुडकुडलेले बबलू आता शेवटचं एक गाणं एक गाणं. तर भावांनो आता तुम्ही आता इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा ब्लॉग कसा आहे आणि लाईक करा आणि होत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटू नेक्स्ट चाबूवाल्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.